नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, कालपासून एक नवीन नोटीस आलेली आहे. ही नोटीस आहे ऑल इंडिया आयुष BMS, BHMS, BUMS, BSMS ऍडमिशन रिलेटेड. जो 15% आयुषचा जो कोटा असतो ऑल इंडियाचा, त्याच्याबद्दल ही नोटीस आलेली आहे आणि आता याच्या रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात देखील झालेली आहे. त्याचप्रमाणे जे सीईटी सेल कडून 15% आयुष कोटा कंडक्ट केला जातो त्याचा देखील टाइम टेबल आलेला आहे आणि त्याची देखील रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. बरेचशा विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनात अनेक अडचणी आहेत किंवा अनेक डाऊट्स आहेत. हे दोन कोटा कसे आहेत, नेमके याचे रूल्स कसे आहेत, यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी पेमेंट किती करावं लागतं, त्याचप्रमाणे या ऑल इंडिया आयुष कोट्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस असतात आणि जो 15% सीईटी सेल, महाराष्ट्र सीईटी सेल जो 15% आयुष कोटा कंडक्ट करतोय त्याच्यामध्ये नेमके कोणते कॉलेजेस असतात आणि यांची रजिस्ट्रेशन फी काय असते, असे अनेक प्रश्न विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये आहेत. आपण आज 2 व्हिडिओ बनवत आहेत. आपण आता जो व्हिडिओ पाहत आहेत याच्यामध्ये आपण 15% ऑल इंडिया आयुष कोट्याबद्दल चर्चा करणार आहे. त्याचं टाइम टेबल एक्झॅक्टली काय आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी पेमेंट किती करावं लागतं, कोणकोणते कॉलेजेस त्यामध्ये पार्टिसिपेट असतात आणि त्याचे रूल्स कशा पद्धतीने आहेत आणि किती राऊंड कंडक्ट केले जाणार आहेत याच्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहे. सर्वप्रथम आपण पाहूया की हा टाइम टेबल एक्झॅक्टली कशा प्रकारे आहे. आता इथे पहा, टाइम शेड्यूल फॉर AA-CCC हे एक वेबसाईट आहे. यूजी काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस ऑफ ऑल इंडिया कोटा यूजी सीट्स. ऑल इंडिया कोट्याबद्दल आपण चर्चा करणार फॉर द अकॅडमिक इयर 2021-22. आता यामध्ये पहा काय सांगितलंय, रजिस्ट्रेशन आणि पेमेंट. आता रजिस्ट्रेशन त्याचं सुरू झालेले आहे, म्हणजे किती तारखेपासून आहे, 29 जानेवारी 2022 ते 2 फेब्रुवारी 2022 टिल 3 PM. 2 तारखेच्या 3 वाजेपर्यंत, दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंडचे रजिस्ट्रेशन आहेत ऍज पर द सर्व्हर टाइम. आणि त्याचप्रमाणे काय आहे, पेमेंट फॅसिलिटी विल बी अवेलेबल टिल 2 फेब्रुवारी 2022 टिल 6 PM. म्हणजे 2 फेब्रुवारी पर्यंत 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पेमेंट देखील करता येणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना 29 तारखेपासून रजिस्ट्रेशन आणि पेमेंट सुद्धा करता येणार आहे. म्हणजे किती तारखे, लास्ट तारीख आहे 2. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पहिल्या राऊंड साठी रजिस्ट्रेशन आणि पेमेंट 2 फेब्रुवारी लास्ट तारीख आहे. त्यानंतर काय, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लागलीच विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, चॉईस फिलिंग पण आहे. ही चॉईस फिलिंग केव्हापासून सुरू होणार आहे, तर चॉईस फिलिंग 30 तारखेपासून, एक दिवस उशिरा, म्हणजे 30 तारखेपासून ते 2 फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजच्या चॉईसेस देखील देता येणार आहेत. आता हे चॉईसेस आहे 2 फेब्रुवारी पर्यंत रात्री 11:55 पर्यंत ऍज पर द सर्व्हर टाइम विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग आणि लॉकिंग सुद्धा करता येतं. अशा पद्धतीने हे आहे. त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट 3 फेब्रुवारी आणि ऍक्च्युअल रिझल्ट केव्हा लागणार आहे, तर 5 फेब्रुवारीला पहिल्या राऊंडचा ऑल इंडिया कोट्याचा 15% जो कोटा आहे आयुष कोटा, याच्यामध्ये BMS, BHMS, BUMS आणि BSMS असे 4 कोर्सेस असतात. तर याचा रिझल्ट 5 फेब्रुवारीला लागणार आहे. आता यामध्ये कोणते कॉलेज येणार आहेत हे तुम्हाला पुढे लगेच मी सांगणार आहे. आणि रिपोर्टिंग काय केव्हा आहे, जर 5 तारखेला रिझल्ट लागला, विद्यार्थ्याला कॉलेज जर अलाउड झालं, तर अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी 7 फेब्रुवारी पासून ते 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत पहिल्या राऊंडचे रजिस्ट्रेशन, पहिल्या राऊंडचे ऍडमिशन घेता येणार आहेत. आपण फक्त पहिल्या राऊंड बद्दल चर्चा करूया. सेकंड राऊंडचा टाइम टेबल देखील आलेला आहे, 18 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. परंतु कन्फ्युजन वाढवण्यात काही अर्थ नाहीये. फक्त पहिल्या राऊंडचा आपण डिस्कस करूया, त्याच्यानुसार त्याचे रूल्स काय असतील, कशा पद्धतीने आहेत. फक्त आपण याच्यामध्ये सांगू की सेकंड राऊंडचा 18 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. त्यानंतर पुढचा राऊंड आहे तो देखील 11 मार्च. अशा पद्धतीने 3 राऊंड होणार आहे. 3 राऊंड झाल्यानंतर ज्या जागा शिल्लक राहतात त्या जो वॅकन्सी राऊंड आहे पुढचा, स्ट्रे वॅकन्सी राऊंड, असे एकूण 4 राऊंड होणार आहेत ऑल इंडियाचे. हे 3 राऊंड, तिसऱ्या राऊंडला मॉपअप राऊंड असं म्हटलं जातं आणि त्यानंतर ज्या जागा शिल्लक राहतात त्या स्ट्रे वॅकन्सीच्या जागा असतील. अशा पद्धतीने हे आहे. महत्वाचं काय आहे, तर 29 तारखेला पहिल्या राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. 2 फेब्रुवारी ही त्याची लास्ट डेट आहे. फक्त खाली काही महत्वाचे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स इथं दिलेले आहेत, ते पाहूयात आपण. इन्स्ट्रक्शन्स फॉर, आता 3 राऊंड झाले, त्या 3 राऊंड पर्यंतचे नियम काय असणार आहेत ते देखील मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे. कॉलेज कोणते असणार आहेत ते देखील मी सांगणार आहे. परंतु आता आपण स्ट्रे वॅकन्सीचे फक्त इन्स्ट्रक्शन्स इथे पाहूया. देयर विल बी नो फ्रेश रजिस्ट्रेशन इन फायनल स्ट्रे वॅकन्सी राऊंड. फायनल स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन नाही. फक्त आपल्याला पहिला राऊंड, सेकंड राऊंड आणि मॉपअप राऊंड मध्येच रजिस्ट्रेशन करता येतं. फक्त स्ट्रे वॅकन्सीला डायरेक्ट रजिस्ट्रेशन करता येणार नाही. देयर विल बी नो चॉईस फिलिंग इन द फायनल स्ट्रे वॅकन्सी राऊंड. म्हणजे
तुम्हाला रजिस्ट्रेशन पण करता येणार नाही आणि चॉईस फिलिंग पण करता येणार नाही. मग चॉईस फिलिंग कोणती कन्सिडर करणार असतील तर ते मॉपअप राऊंड मध्ये चॉईस फिलिंग कन्सिडर करतील. ते द चॉईस फील्ड ड्युरिंग थर्ड और मॉपअप राऊंड म्हणजे तिसरा किंवा त्यालाच मॉपअप राऊंड असं म्हटलं जातं, विल बी कन्सिडर्ड फॉर द अलॉटमेंट इन फायनल स्टे वॅकन्सी राऊंड. म्हणजे तिसऱ्या राऊंडला जी तुमची चॉईस फिलिंग आहे तीच कन्सिडर केली जाणार आहे तुमच्या वॅकन्सी राऊंड साठी. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तेच चॉईस कन्सिडर केली जाणार आहे आणि तो राऊंड देखील ऑनलाईन होणार आहे असं त्यांनी सध्या तरी सांगितलेलं आहे. जर पुढे काही चेंजेस झाले तर आपण पाहूया तसे. The seats will be allotted by the software as per the choices submitted during third mop-up round. म्हणजे त्या याच्याप्रमाणेच त्यांच्या चॉईसेस आणि त्याचं सिलेक्शन ह्या ऑनलाईन जे सॉफ्टवेअर त्यांचं काम करतं त्याच्या पद्धतीनेच त्याच्या कॉलेजची अलॉटमेंट केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हे आहे. पुन्हा लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी फॉरवर्डेड टू डीम. आणि जो डीम आहेत डीम्ड कॉलेज याच्यामध्ये डीम पण कॉलेज असतात तर या डीम कॉलेजच्या ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या कॉलेजला सरेंडर म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड हा त्यांचा कॉलेज लेवललाच होणार आहे. बाकीचा स्टे वॅकन्सी राऊंड हे ऑनलाईन होणार आहे. अशा पद्धतीने हे त्यांचा टाइम टेबल आपण इथे पाहिलेला आहे. आता याचे रूल्स काय आहेत, याच्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणकोणते कॉलेज पार्टिसिपेट असतात हे सगळं आता आपण पाहूया. तुम्हाला टाइम टेबल महत्वाचं काय, 29 जानेवारी पासून 2 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन आणि पेमेंट पहिल्या राऊंड साठी करता येणार आहे. हे महत्वाचं आहे. आता आपण पाहूया याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणते कॉलेजेस असतील, याचा टाइम टेबल कशा पद्धतीने आहे, बाकीच्या गोष्टींचा आपण हे सर्व आता पाहणार आहे. आता पहा, काउन्सिलिंग स्कीम अँड फॅक्ट्स फॉर ऍडमिशन इन ASU अंडर द अंडरग्रॅज्युएट BMS, BSMS, BUMS, BHMS हे 4 कोर्सेस असणार आहेत. आता यामध्ये कोणकोणते कॉलेजेस असणार आहेत तर पहा, यामध्ये पहा AA CCC मी तुम्हाला मगाशी सांगितलेली ही वेबसाईट आहे. ऑनलाईन काउन्सिलिंग स्कीम्स फॉर ऍडमिशन ऑल इंडिया कोटा सीट्स अंडर. आता कोणकोणते कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट एडेड, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, नॅशनल युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज अँड दिल्ली कोटा सीट्स फॉर द अकॅडमिक इयर 2021-22. म्हणजे पहा याच्यामध्ये कुठले प्रायव्हेट कॉलेजचा आपण उल्लेख केलाय का तर बिलकुल नाही. ऑल इंडिया कोटा 15% जो आयुष AA CCC कंडक्ट करत आहे याच्यामध्ये फक्त पूर्ण ऑल इंडिया कोट्यामधले गव्हर्नमेंट कॉलेज असणार आहेत. ऑल इंडिया कोट्यामधले गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस असणार आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये कॉलेज असणार आहेत, नॅशनल युनिव्हर्सिटीज मध्ये कॉलेज असणार आहेत आणि महत्वाचं काय दुसरं तर डीम्ड युनिव्हर्सिटी जे आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी मधले देखील कॉलेज याच्यामध्ये आहेत, जे महाराष्ट्रामध्ये देखील याच्यामध्ये कॉलेजेस असतील. म्हणजे यामध्ये फक्त महाराष्ट्रातले कॉलेज असणार आहेत का तर तसं नाहीये. ऑल इंडिया कोट्यामधले जेवढे काही कॉलेज आहेत हे सर्व आपल्याला इथे फिलअप करता येतील, विद्यार्थ्यांना त्याची चॉईसेस देता येतील. फक्त काय तर प्रायव्हेट कॉलेज नसणार आहे. हे प्रायव्हेट कॉलेज कुठं असणार आहे तर त्या स्टेटच्या 15% कोट्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेज ठेवता येणार. त्याचा देखील टाइम टेबल आलाय, परंतु आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. आता हे अशा पद्धतीने आपल्याला हे पण कळालं की कोणकोणते कॉलेजचे चॉईसेस देता येणार आहेत. एक्झॅक्टली त्यामध्ये कॉलेजेस कोणते आहेत ते पण पाहूयात आपण. फक्त काय गव्हर्नमेंट एडेड, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, नॅशनल युनिव्हर्सिटीज अँड डीम्ड युनिव्हर्सिटीज आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये सर्व कॉलेज हे 15% कोट्यामध्ये असणार आहेत. आता याचे काही महत्वाचे नियम्स आहेत, आपण ते देखील इथं डिस्कस करणार आहेत. त्याआधी आपण पाहूया की याचा जो फ्लो चार्ट आहे तो कशा पद्धतीने काम करणार आहे. आता कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन, कशा पद्धतीने पेमेंट करायचंय हे देखील आपण इथं आता पाहूया. आता पहा पोर्टल काय आहे, वेबसाईट महत्वाची कोणती आहे तर AA CCC म्हणजेच www.AACCC.gov.in ह्या वेबसाईटवर विद्यार्थ्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्याला काय काय करायचं आहे पहा. पहिल्या राऊंड साठी काय करावं लागणार आहे, रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे विद्यार्थ्यांना, त्यानंतर पेमेंट करावं लागणार आहे, त्याचे काही डिपॉझिट्स असतात ते देखील किती आहेत ते पाहायचे, त्याच्यानंतर सबमिशन अँड लॉकिंग ऑफ चॉईसेस अँड प्रोसेसिंग ऑफ रिझल्ट ह्या सर्व गोष्टी आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशनच्या वेळेस करावं लागणार आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की नेमकं पेमेंट कशा पद्धतीने असणार आहे तर हे पेमेंट देखील मी तुम्हाला सांगतो की जे ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत आणि प्लस OBC वगैरे कॅटेगरीमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इथं दिलेलं आहे त्यांनी पेमेंट कशा पद्धतीने असणार आहे ते देखील आपण इथं तुम्हाला क्लिअर करून सांगतो मी तुम्हाला किती पद्धतीनं पेमेंट कशा पद्धतीने पेमेंट असू शकणार आहे ते.
हे बघा इथे दिलेलं आहे पेमेंट कशा पद्धतीने आहे. नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी बघा ₹1000 नॉन रिफंडेबल आहेत, म्हणजे हे तुमचे 1000 हे प्रोसेसिंग फी रिफंड होणार नाही फॉर ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट ऍडेड सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि नॅशनल युनिव्हर्सिटीसाठी बरं का. तर याच्यामध्ये ओपन कॅटेगरी ईडब्ल्यूएस आणि ओबीसी यांना 1000 ही नॉन रिफंडेबल आहे आणि रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट किती असणार आहे त्यांच्यासाठी 10,000 असणार आहे. 10,000 म्हणजे टोटल तुमचं 10 आणि 1 अशी 11,000चं तुम्हाला पेमेंट करावं लागेल. त्यातले 10,000 हे तुमचे रिफंडेबल आहे, 1000 फी ही तुमची रिफंडेबल नाहीये. आता याच्यामध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी पण तेवढीच फी आहे, हे लक्षात घ्या. ओबीसी साठी कमी नाहीये. ओपन कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरी ओबीसी यांच्यासाठी 1000 ही रिफंडेबल फी, 10,000 ही तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे हे रिफंडेबल आहे. इथं बघा रिफंडेबल आहे 10,000 आणि 1000 हे त्यांची प्रोसेसिंग फीस आहे, म्हणजे ते रिफंड होत नसते. असं टोटल तुम्हाला किती पेमेंट करावं लागणार आहे 11,000. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज, नॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये जे कॉलेज आहेत यांच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला 11,000चं पेमेंट करावं लागेल. कॅटेगरी ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी. आता जर तुमची कॅटेगरी एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी असेल तर अशा कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना जे नॉन रिफंडेबल अमाऊंट आहे ती ₹500 आहे, 500 आहे आणि त्यांचं डिपॉझिट देखील किती आहे 10,000 आहे, म्हणजे त्यांना 10,500चं पेमेंट करावं लागेल. फक्त फरक कितीचा आहे ₹500 आहे. जे ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये येतील त्यांना 11,000चं पेमेंट करावं लागेल. जे विद्यार्थी एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी मध्ये येतात त्यांना 10,500चं पेमेंट करावं लागणार आहे. फक्त कोणत्या कॉलेजसाठी? गव्हर्नमेंट ऍडेड सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट साठी. आता ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यांच्यासाठी पहा टोटल पेमेंट किती आहे. तर 5,000 हे त्यांचं नॉन रिफंडेबल आहे फॉर डीम्ड युनिव्हर्सिटी फॉर ऑल कॅटेगरीज. कॅटेगरी कोणतीही असू द्या, जर डीम साठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर 5,000 हे तुमचे नॉन रिफंडेबल फी आहे आणि डिपॉझिट किती आहे तर ₹50,000 डिपॉझिट आहे. म्हणजे टोटल किती झालं 50 प्लस हे 5,000 एकूण तुमचं 55,000चं तुम्हाला पेमेंट करावं लागेल जर तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर. आता इथे एक थोडक्यात सांगतो, जे विद्यार्थी डीम्ड साठी रजिस्ट्रेशन करतील त्यांना वेगवेगळे पेमेंट करण्याची काही गरज नाही. ते गव्हर्नमेंट कॉलेजचे ऑप्शन ठेवू शकतात, गव्हर्नमेंट ऍडेडचे ऑप्शन्स ठेवू शकतात, दिल्ली युनिव्हर्सिटी, नॅशनल युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी या सर्वांचे ऑप्शन्स ठेवू शकतात. जे 55,000चं पेमेंट करतील ते. ज्यांना फक्त गव्हर्नमेंट ऍडेड करायचं आहे त्यांच्यासाठी फीस 11,000 आणि कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी मध्ये 10,500 अशा पद्धतीने ही फीस आहे. आता तुम्हाला फीस पण कळलेली आहे. आता आपण पाहूया पुढचे प्रोसेस कशा पद्धतीने असू शकणार आहे. आता एकदा आपण रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता आपण पेमेंट पण केलेलं आहे. आता पेमेंट झाल्यानंतरचे पुढचे रूल्स फार महत्त्वाचे असतात, ते पाहूया काय काय कशा पद्धतीने असणार आहेत. रजिस्ट्रेशन झालं, फीस झाली, त्याच्यानंतर आपण फीस पे केल्यानंतर आपल्याला चॉईसेस देता येतील कॉलेजच्या. कॉलेज कोणते असणार आहे ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता आपण पाहूया की पहिल्या राऊंडचा आपल्याला सीट जर भेटली, आपण चॉईस दिलं, रिझल्ट पण लागला, रिझल्टची देखील मी तुम्हाला डेट सांगितलेली आहे. आता पहा फर्स्ट राऊंड सीट अलाउड आहे. आता जर तुम्हाला सीट विद्यार्थ्याला भेटली यस तर काय होईल, नाही भेटली तर काय होईल याच्याबद्दल आपण पाहूया. जर आपल्याला पाहूया की फर्स्ट राऊंडला तुम्हाला सीटच नाही भेटली, म्हणजे गव्हर्नमेंटचे ऑप्शन टाकलेले आहेत, गव्हर्नमेंट ऍडेड टाकलेत किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीचे टाकलेत, नॅशनल युनिव्हर्सिटी सर्वचे ऑप्शन्स आपण टाकलेले आहेत. जर आपल्याला सीट नाही भेटली पहिल्या राऊंडला तर काय आहे, तर बघा इथं काय त्यांनी सांगितलंय, आफ्टर द राऊंड 1 एंड्स फ्रेश रजिस्ट्रेशन फॉर राऊंड 2. अशा ज्या विद्यार्थ्याला सीट नाही भेटली अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करता येईल. सेकंड राऊंड 2 इज अवेलेबल फॉर न्यू कॅन्डिडेट्स. आता हे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला पण रजिस्ट्रेशन केलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करता येईल. आणि ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स ऑफ राऊंड 1 डिड नॉट टू रजिस्टर अगेन. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन इथं वर केलं होतं परंतु त्यांना सीट भेटली नाही, त्यांना डबल रजिस्ट्रेशन करण्याची काही गरज नाही. अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट ऑप्शन ठेवायचे. असं नाही की पहिल्या राऊंडला आपण ऑप्शन्स ठेवले होते आणि तेच ऑप्शन्स आपले आता पुढे कंटिन्यू होतील, असं बिलकुल नाहीये. तुम्हाला नवीन चॉईसेस द्यावे लागतील, फ्रेशली चॉईसेस द्यावे लागतील, अशा पद्धतीने आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांना डायरेक्ट सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करता येतं. आता आपण डिस्कस करू
की समजा तुम्हाला पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला, तुम्हाला सीट भेटली, कॉलेजची सीट भेटली, तर काय करावं लागतं बघा. येस, सीट भेटली आहे तर रिपोर्ट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कम्प्लीट द ऍडमिशन फॉर्मॅलिटीज. तुम्हाला त्या ज्या कॉलेजला ऍडमिशन भेटलेलं आहे, गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंट एडेड असेल किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी मधला कॉलेज असेल, तर तुम्हाला तिथे जावं लागेल, रिपोर्ट करावा लागेल, ऍडमिशन फॉर्मॅलिटी सर्व पूर्ण कराव्या लागतील. आता पहा, आता तुम्हाला पहिल्या राऊंडला दुसरा ऑप्शन कसा आहे, कॉलेजची सीट तर भेटली आहे परंतु तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच नाहीये. म्हणजे तुम्हाला आता नुसतं पाहिलं, एखाद्या विद्यार्थ्याला डीम्ड कॉलेज भेटलेलं आहे ऑल इंडियामधलं कुठलं पण, आणि त्या विद्यार्थ्याला वाटलं आता मला इथे ऍडमिशन घ्यायचं नाही, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट ऍडेड भेटले किंवा एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज भेटले परंतु त्याला ऍडमिशन तिथं घ्यायचंच नाहीये. म्हणजे काय, नो, जर त्यांना नको म्हटला तर त्याच्यासाठी फ्री एक्झिट हा ऑप्शन आहे. काहीच करायचं गरज नाही, फ्री एक्झिट करायचं. म्हणजे तुम्हाला तिथं जाऊन जॉईन करायची गरज नाहीये. जर जॉईन करत असाल तर रिपोर्ट करावा लागेल, ऍडमिशन फॉर्मॅलिटी, डॉक्युमेंट सबमिट, डीडी तिथला, ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतील. आता बघा, जर तुम्ही रिपोर्ट केलात कॉलेजला, जाऊन ऍडमिशन घेतलं, येस, तर काय आहे, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं कॉलेजमध्ये विचारतील विलिंगनेस फॉर अपग्रेडेशन टू राऊंड 2. त्या विद्यार्थ्याला विचारलं जातं तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं आहे का. जर त्या विद्यार्थ्यांनी म्हटलं नाही जायचं, मला हेच कॉलेज आवडले, मला इथेच ऍडमिशन घ्यायचं आहे आणि मला आता पुढच्या राऊंडला जायचं नाहीये, तर काय सांगितलंय, कंटिन्यू टू स्टडी इन अलॉटेड इन्स्टिट्यूट. म्हणजे तुमचं ऍडमिशन फिक्स झालं, तुम्हाला तिथंच ऍडमिशन घ्यावं लागेल आणि तुमचं आता पुढचं कॉलेज डेट नुसार कॉलेज सुरू होईल. त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या कोणत्याही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट होता येत नाही. स्टेटमध्ये असेल किंवा कुठल्याही काउन्सिलिंग मध्ये अशा विद्यार्थ्याला ऍडमिशन घेता येत नाही, कारण की त्या विद्यार्थ्याला विचारलेलं आहे की तुम्हाला आता पुढच्या राऊंडला जायचंय का. तर त्या विद्यार्थ्यांनी जर नाही म्हणला मला इथंच, म्हणजे काही विद्यार्थी करतात, आवडीप्रमाणे कॉलेज भेटलं असेल तर ठीक आहे, तिथंच ऍडमिशन कन्फर्म करून टाकतात. आता विद्यार्थ्यांनी जाऊन तर रिपोर्ट केले आणि त्या विद्यार्थ्याला विचारले की आता तुम्हाला सेकंड राऊंडला जायचंय का. जे विद्यार्थी यस म्हणतील तिथं, तर अशा विद्यार्थ्यासाठी पहा काय नोटीस आहे. तर असे सर्व विद्यार्थी जे यस म्हणणार आहेत, तर असे सर्व विद्यार्थी हे सेकंड राऊंडला जातील. मग सेकंड राऊंड आता पहा काय काय कोण कोण जाणार आहे. ज्यांना पहिल्या राऊंडला काही चॉईस भेटलं नव्हतं किंवा ज्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं, असे विद्यार्थी, किंवा जे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय आणि त्यांनी म्हटलं आहे की मला आता सेकंड राऊंडला अपग्रेडेशन साठी थांबायचं आहे. आता पहा अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगितले त्यांनी, डिस्प्ले ऑफ न्यूली ऍडेड वॅकंट सीट्स अँड ऑल्सो ऑफ अँटिसिपेटेड वॅकन्सीज. मग त्यावेळेस एक वॅकन्सी येतील, कोणत्या कॉलेजच्या किती वॅकन्सी राहिल्या किंवा काय वॅकंट सीट्स किती आहेत हे सर्व दिसतील. त्यानंतर फर्स्ट राऊंड चॉईसेस सबमिटेड बाय द कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड नल अँड व्हॉइड. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला चॉईसेस ठेवल्या त्या नल अँड व्हॉइड म्हणजे त्या कॅन्सल होतील आणि तुम्हाला डबल एकदा लॉग इन करून तुम्हाला चॉईसेस सेकंड राऊंड साठी द्याव्या लागतील. तसं तिसरं काय पॉईंट काय, फ्रेश चॉईस सबमिशन फॉर राऊंड 2 इज मॅन्डेटरी. तुम्हाला फ्रेश चॉईसेस देणं हे मॅन्डेटरी आहे फॉर न्यूली रजिस्टर्ड कॅन्डिडेट और कॅन्डिडेट ऑप्टेड फ्री एक्झिट किंवा विलिंग टू अपग्रेड इन राऊंड 2. म्हणजे ह्या सर्व विद्यार्थ्यांना जे फ्रेश रजिस्ट्रेशन करणार आहेत किंवा ज्यांना अपग्रेडेशन साठी त्यांनी सांगितलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये फ्रेश चॉईसेस द्याव्या लागतील लॉग इन करून. अशा पद्धतीनं आहे. म्हणजे हे आता सेकंड राऊंड पर्यंत आलो. म्हणजे फर्स्ट राऊंडचं आपण केलं, ज्यांना कॉलेज नाही भेटलं ते डायरेक्ट सेकंड राऊंडला, ज्यांना कॉलेज भेटलं होतं परंतु त्यांना घ्यायचं नाही असे विद्यार्थी काय करतील, फ्री एक्झिट करतील. किंवा ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय जाऊन असे विद्यार्थी जातील, रिपोर्ट करतील, ऍडमिशन घेतील. ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना विचारलं जाईल तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचंय का. ज्यांनी हो म्हटलंय ते डायरेक्ट सेकंड राऊंडला जातील. ज्यांना नकोय पुढच्या राऊंडला आता जायचं नाही, ऍडमिशन तर घेतलंय परंतु जायचं नाहीये, तर अशांचं ऍडमिशन प्रोसेस तिथंच थांबणार आहे आणि त्यांचं कॉलेज नंतर सुरू होईल. आता आपण पाहूया की पुढच्या राऊंडला गेल्यानंतर कशा पद्धतीने काय होणार आहे. फ्रेश चॉईसेस अँड लॉक चॉईसेस आपण ऑप्शन्स दिले आता सेकंड राऊंडचे आणि लॉक पण केलं, त्याचा रिझल्ट लागला. आता बघा इथं सांगितलं त्यांनी सेकंड राऊंड सीट अलॉटेड. आता सेकंड राऊंडला गेला त्याचा रिझल्ट आलाय, आता तुम्हाला सीट भेटली किंवा नाही. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर सीट नाहीच भेटली तर काय होणार आहे पहा. सेकंड राऊंड सीट अलॉटेड. आता त्याच्यामध्ये एक अजून एक केस आपण पाहूया. इन केस कॅन्डिडेट डज नॉट अपग्रेड जर झालं नाही, त्याची पहिल्यांदा तर भेटलं होतं त्याला कॉलेज पण अपग्रेड नाही झालं, अँड डज नॉट वॉन्ट राऊंड 1 अलॉटेड सीट, आणि त्याला राऊंड 1 मधली एखादी सीट जी भेटली होती त्याला ती नकोय, शी और ही मे अवेल फ्री एक्झिट विदिन 5 days ऑफ राऊंड 2 रिझल्ट अनाउन्समेंट. बघा महत्वाचं आहे एकदम.
आता याच्यामध्ये काय मी तुम्हाला सांगितलं होतं, सेकंड राऊंडला कोण कोण गेलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलंय तिथे ऍडमिशन घेतलंय, परंतु त्या विद्यार्थ्यांनी म्हणले की आम्हाला सेकंड राऊंडला जायचं आहे, विलिंगनेस म्हणजे बेटरमेंटसाठी थांबलेले होते. आता इथं त्यांनी काय सांगितलंय, रिझल्ट तर लागला, इन केस कॅन्डिडेट डज नॉट गेट अपग्रेडेड. तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं होतं, तुम्ही अपग्रेडला थांबला, परंतु सेकंड राऊंडला तुमचं कॉलेजच अपग्रेड झालं नाही, तुम्हाला कोणतंही कॉलेज भेटलं नाही, तुम्ही चॉईसेस दिला परंतु कॉलेज नाही भेटलं तुम्हाला, सेकंड राऊंडला अपग्रेड नाही झालं, तर मग आणि त्या केसमध्ये तुम्हाला पहिल्या राऊंडचं सुद्धा कॉलेज नकोय. महत्वाचं सांगतोय मी, लक्ष द्या, पहिल्या राऊंडचं सुद्धा आता कॉलेज तुम्हाला नकोय. सेकंड राऊंडला अपग्रेड तर झालं नाहीये, परंतु आता पहिल्या राऊंडचं सुद्धा तुम्हाला कॉलेज नको वाटत असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, सीट अलॉटेड सीट ही शी मे अवेल फ्री एक्झिट. तुम्हाला तिथं पण चान्स आहे फ्री एक्झिटचा विदिन 5 days ऑफ राऊंड 2 रिझल्ट अनाउन्स. राऊंड 2 चा जेव्हा रिझल्ट अनाउन्स होईल त्याच्या 5 दिवसाच्या आधी सुरुवातीला तुम्हाला तिथं जावं लागेल आणि ऍडमिशन कॅन्सल करावं लागेल. 5 दिवस दिलेले आहेत, शक्यतो 2च दिवस असतात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी 5 दिवसाच्या आधी जाऊन तिथे पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये जायचं विद्यार्थ्यांनी आणि आपलं तिथल्या ऍडमिशन कॅन्सल करून फ्री एक्झिट व्हायचं अनाउन्स. अदरवाईज राऊंड 2 रूल्स विल अप्लाय ऑन द कॅन्डिडेट. नाहीतर तुम्हाला राऊंड 2 चे रूल्स अप्लाय होतील, म्हणजे तुम्हाला तिथे कन्फर्म पुढे ऍडमिशन प्रोसेस करावी लागेल. अशा पद्धतीने आहे. आता हे पाहिलं एक केस आपण त्याच्यातली, जर अपग्रेड नाही झालं तर रिझल्ट लागलाय परंतु तुमचं सेकंड राऊंडला अपग्रेड नाही झालं तर. आता पुढची केस काय, तर राऊंड 2 मध्ये तुम्हाला सीट भेटलेली आहे. आता ते भेटलेल्याच्या पूर्वी एक आपण पाहूया की तुम्हाला अपग्रेड नाही झालं हे पाहिलं आहे, किंवा सेकंड राऊंडला देखील तुम्हाला चॉईस नाही भेटली, म्हणजे पहिल्या राऊंडला कॉलेज नाही भेटलं, कमी मार्क आहेत पण रजिस्ट्रेशन केलं होतं, पहिल्या राऊंडला भेटलं नाही, सेकंड राऊंडला पण नाही भेटलं, तर ते विद्यार्थी डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला जातील. ज्यांना चॉईस नाही भेटली ते डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला जाणार आहेत. आता आपण पाहूया की ज्यांना सेकंड राऊंडला कॉलेज भेटलेलं आहे असे विद्यार्थी काय करतील. आता जे विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला अपग्रेड झालं त्याच्याबद्दल सुरुवातीला पाहू. आपण पहिल्यांदा काय पाहिलं, अपग्रेड नाही झालं त्यांच्यासाठी काय कंडिशन आहे, त्यांना 5 दिवसामध्ये जाऊन पहिल्या राऊंडचं जर कॉलेज नको असेल तर ते कॅन्सल करून फ्री एक्झिट करू शकतात. आता ज्यांना अपग्रेड झालेले आहे, इफ अपग्रेडेड देन कॅन्डिडेट मस्ट गेट रिलीव्ड फ्रॉम द अर्लियर इन्स्टिट्यूट अँड नीड टू जॉईन राऊंड 2 अलॉटेड कॉलेज ऑर कोर्स. जर तुम्हाला अपग्रेड झाला, आता सेकंड राऊंडला तुम्ही बेटरमेंटचा चॉईस दिला होता आणि अपग्रेड पण झालं, तुम्हाला कॉलेज पण भेटलंय, तर विद्यार्थ्याला पहिल्या कॉलेजमध्ये जाऊन तिथलं रिलिव्हिंग लेटर आणावं लागेल आणि जे तुम्हाला जे कॉलेज बेटरमेंट झालेली आहे त्या कॉलेजला जाऊन तिथे ऍडमिशन घ्यावंच लागेल, अशा पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना न्यूली जर सीट भेटलेली आहे, सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु अपग्रेडचा त्यांचा काही प्रश्नच नाही, कारण की पहिल्या राऊंडला त्यांना काही भेटलंच नव्हतं, परंतु सेकंड राऊंडला त्यांना काहीतरी भेटलंय, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, रिपोर्ट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कम्प्लीट द ऍडमिशन फॉर्मॅलिटीज. अशा विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन रिपोर्ट करायचा आहे आणि ऍडमिशन घ्यायचं आहे सेकंड राऊंडला. मग तिथे पहा काही रूल्स आहेत. इफ कॅन्डिडेट डू नॉट वॉन्ट टू जॉईन द अलॉटेड इन्स्टिट्यूट ही शी कॅन एक्झिट विदाउट फोरफिचर ऑफ द सिक्युरिटी फीस. आता तुम्हाला सेकंड राऊंडला 99 कॉलेज भेटलेले आहे, म्हणजे इथं देखील तुम्हाला फ्री एक्झिट आहे, पण तुम्हाला नकोय, सेकंड राऊंडला देखील तुम्हाला कॉलेज भेटलंय 99 कॉलेज, अपग्रेडेडचं म्हणत नाहीये मी, सेकंड राऊंडला तुम्हाला 99 कॉलेज भेटले परंतु तुम्हाला कॉलेज नकोय ते, तर तिथं त्यांनी सरळ सांगितलंय, इफ कॅन्डिडेट डू नॉट वॉन्ट टू जॉईन द अलॉटेड इन्स्टिट्यूट ही ऑर शी कॅन एक्झिट विदाउट फोरफिचर, म्हणजे तुमच्या सिक्युरिटी डिपॉझिटला काहीच होणार नाहीये. ऑफ द सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे तुमचा त्या सिक्युरिटी डिपॉझिट तुमचं तसंच राहणार, त्याला काही हे होणार नाहीये. दुसरा पॉईंट काय सांगितलं, कॅन्डिडेट ऍडमिटेड थ्रू सेकंड राऊंड shall be eligible for further counseling if he or she resigns, leaves the seat with forfeiture of security money, that is 3 days prior to the commencement of third round. आता पहा महत्वाचं इथं, कॅन्डिडेट ऍडमिटेड थ्रू सेकंड, आता ज्यांनी सेकंड राऊंडला ऍडमिशन पण घेतलंय परंतु त्यांना आता जर पुढे जायचं आहे तर त्यांच्यासाठी काय सांगितलंय, shall be eligible for further counseling. त्यांना जर इलिजिबल व्हायचं असेल तर he or she resigns or leaves the seat with forfeiture of security money. त्यांचं सिक्युरिटी मनी त्यांचं जप्त होईल आणि त्याच्यानुसारच त्यांना जर ते करायचं असेल तर त्यांना पुढच्या राऊंडला जावं लागेल, परंतु त्यांनी ते 3 days प्रायर ऑफ कमेन्समेंट ऑफ थर्ड राऊंड, तिसऱ्या राऊंडच्या आधी त्यांनी ते लवकर सांगितलं पाहिजे. ज्यांना सेकंड राऊंड मध्ये बेटरमेंट झाली आहे किंवा ज्यांना सेकंड राऊंड मध्ये जाऊन ऍडमिशन घेतलंय परंतु त्यांना आता तिथं नकोय आणि त्यांना पुढे जायचं असेल तर त्यांनी काय करायचं, त्यांचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होईल परंतु ते कमेन्समेंट रिझल्टच्या आधी तुम्हाला त्यांच्या तिथं पुढच्या राऊंडच्या आधी तुम्हाला तसं सांगावं लागेल कॉलेजमध्ये. अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे. असे सर्व विद्यार्थी पुन्हा आता तिसऱ्या राऊंड मध्ये जातील, म्हणजे अपग्रेड केलेले आहेत, ज्यांना काहीच कॉलेज नाही भेटलेलं असे सर्व विद्यार्थी आता तिसऱ्या राऊंड मध्ये जातील.
मग तिसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा काय होणार आहे, फ्रेश चॉईस फिलिंग अँड लॉकिंग फॉर थर्ड राऊंड, म्हणजेच त्याला मॉपअप राऊंड असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट्स अँड कम्प्लीट द ऍडमिशन फॉर्मॅलिटीज. तिथं तुम्हाला जर तिसऱ्या राऊंड म्हणजे मॉपअप राऊंड मध्ये गेलात, कॉलेज भेटलं, तर तिथं तुम्हाला नो एक्झिट आहे, फ्री एक्झिट वगैरे असं काहीच नाही, तुम्हाला ऍडमिशन घेणं गरजेचंच आहे. आता इथं बघा त्याच्याबद्दल सांगितलंय त्यांनी नो एक्झिट. तर नो एक्झिट मध्ये काय काय नियम आहेत पहा. कॅन्डिडेट इज नॉट अलाउड टू एक्झिट फ्रॉम थर्ड राऊंड अलॉटेड सीट. तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जर म्हणजे मॉपअप राऊंड मध्ये जर तुम्हाला एखादी सीट भेटली, व्हॉट एव्हर इट मे बी, डीम्ड युनिव्हर्सिटीज, गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड, दिल्ली युनिव्हर्सिटी, नॅशनल युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये कोणतंही कॉलेज असेल, तुम्हाला तिसऱ्या राऊंड मध्ये भेटलंय, तर तुम्हाला ते कॉलेज अजिबात सोडता येणार नाही. इफ कॅन्डिडेट नॉट रिपोर्टेड, जर विद्यार्थ्यांनी तिथं रिपोर्ट केलं नाही किंवा रिझाईन किंवा तिथं ऍडमिशन घेतल्याने सोडून दिलं, द सिक्युरिटी मनी विल बी फोरफिटेड. सिक्युरिटी मनी तर तुमची जप्त होणारच आहे. अँड ही ऑर शी विल बी इनएलिजिबल फॉर फर्दर काउन्सिलिंग. कोणत्या सेंट्रल, स्टेट, युटी अँड नॉमिनेटेड, अशा सर्व ह्याच्यामधून ते विद्यार्थी इनएलिजिबल होऊन जातील. पहा महत्वाचं आहे. जर तुम्ही काय केलं, इफ नॉट रिपोर्टेड, तिसऱ्या राऊंड मध्ये मॉपअप राऊंड बद्दल बोलतोय, सेकंड राऊंड पर्यंत तुम्हाला चान्स आहे सर्व गोष्टींसाठी, पण मॉपअप राऊंडला तुम्हाला सीट जरी भेटली आणि तुम्ही ती जॉईन केली नाही किंवा थर्ड राऊंडला तुम्ही जाऊन ऍडमिशन घेतलंय आणि पुन्हा वाटला की आता मला कॅन्सल करायचंय किंवा तुम्हाला नुसतं कॉलेज भेटलंय, तर ती तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावंच लागेल. जर तुम्ही तिथे ऍडमिशन नाही घेतलं, एक तर तुमची सिक्युरिटी मनी पण जाईल आणि महत्वाचं काय त्याच्यापेक्षा, ही ऑर शी विल बी इनएलिजिबल फॉर फर्दर काउन्सिल. तुम्ही महाराष्ट्र स्टेट किंवा कुठल्या पण स्टेटच्या काउन्सिलिंग साठी सुद्धा इलिजिबल नसणार आहेत. हे आहे तुमचं सेकंड राऊंड पर्यंत महत्वाच्या गोष्टी. हे विद्यार्थ्यांनी समजून घ्या. सेकंड राऊंड पर्यंत हे अत्यंत महत्वाचं आहे. महत्वाचं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. सेकंड राऊंड पर्यंत काही टेन्शन नाही, पण मॉपअप राऊंड साठी हे खूप महत्वाचं आहे. तिसऱ्या राऊंडला जर नंबर लागला तर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावंच लागेल. अशा पद्धतीने हे टाइम टेबल आहे. तर आता इथं आपण पहिल्या राऊंडला कसं होईल त्याचे नियम्स काय आहेत ते पाहिलं, सेकंड राऊंडला काय आहेत त्याचे नियम्स पाहिले, स्पॉट राऊंड म्हणजे मॉपअप राऊंड त्याचे नियम्स पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ज्या जागा शिल्लक राहणार आहेत त्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जातील. फक्त काय महत्वाचं त्याच्या आधी आपण पाहिले, स्ट्रे वॅकन्सीला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही. जे विद्यार्थी इथं सेकंड राऊंड म्हणजे थर्ड राऊंडला इथं जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत, ज्यांना एकही कॉलेज नाही भेटलेलं आणि त्यांच्याच चॉईसेस पुढे कन्सिडर केल्या जातील स्ट्रे वॅकन्सी राऊंड साठी. फक्त डीम्ड कॉलेजसाठी त्या कॉलेजला जर जागा शिल्लक राहिल्या तर त्या सरेंडर केल्या जाणार आहेत. अशा पद्धतीने आपण ऍडमिशन प्रोसेस ऑल इंडिया कोट्यातली पाहिलेली आहे. आता महत्वाचं शेवटचं एक पॉईंट पाहूया. ऑल इंडिया कोट्यामध्ये एक्झॅक्टली कोणकोणत्या कॉलेजेस येणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉलेजेस कोणते पार्टिसिपेट असणार आहेत ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर आपण पाहूया की याच्यामध्ये एक्झॅक्टली कॉलेजेस कोणकोणते असणार आहेत. जे विद्यार्थ्यांना चॉईसेस देताना समजून जाईल की आपल्याला कोणकोणते कॉलेजचे चॉईसेस अवेलेबल आहेत. फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर तुम्हाला ऑल इंडिया मधल्या सर्व कॉलेजचे चॉईसेस तुम्हाला ठेवता येतील. आता इथे पहा, लिस्ट ऑफ पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स. तर पहा आयुर्वेदा म्हणजे बीएमएस. तर बीएमएस मध्ये कोणकोणते मी तुम्हाला सांगितले होते, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट एडेड पण आहेत, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आणि त्याचे स्टेट दिलेले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये हे कॉलेज आहेत. असे सर्व स्टेटचे कॉलेज आहेत. तुम्ही इथं तुम्हाला आपण वायब्रंटच्या ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही त्यांनी 88CC याच्यावर जायचंय. त्यांचं हे जे ब्राउचर आहे त्याच्यामध्ये हे सर्व कॉलेज दिलेले आहेत आणि ह्या सर्व कॉलेजचे चॉईसेस तुम्हाला ऑप्शन देताना दिसतील. आंध्र प्रदेश मधल्या, आसाम, बिहार अशा प्रत्येक स्टेट मधले हे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, फक्त गव्हर्नमेंट. आता महाराष्ट्रातले पण आहे त्याच्यामध्ये. पहा महाराष्ट्रात 1, 2, 3, 4, 5 जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ते महाराष्ट्रातल्या 5 गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला चॉईस देताना दिसतील. गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, मुंबई हे तुम्हाला असे 5 कॉलेज तुम्हाला ऑप्शन्स देताना गव्हर्नमेंट कॉलेज दिसतील. त्यानंतर काय आहे, गव्हर्नमेंट एडेड पण आहेत. याच्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट प्रायव्हेट असणार आहेत का तर नसणार आहेत. तर गव्हर्नमेंट एडेड मध्ये कर्नाटक, केरळ, महाराष्ट्रामधले पण आहेत. बघा महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट एडेडचे भरपूर कॉलेजेस इथं असणार आहेत. हे तुम्हाला कर्नाटक, केरळ सोडलं तर त्याच्यानंतर महाराष्ट्रामधलेच गव्हर्नमेंट एडेड कॉलेज तुम्हाला दिसतील. याच्या सर्वांचे ऑप्शन्स तुम्हाला इथे ठेवता येतील. त्यानंतर जे विद्यार्थ्यांना डीम्ड साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बघा
कोणकोणते कॉलेज? केएलई आहे, बेलगावी मधला कर्नाटक मधला कॉलेज आहे, चांगलं कॉलेज आहे केएलई कर्नाटक मधला, त्याचं रजिस्ट्रेशन करता येईल. पुन्हा एनिकोया मँगलुरू मध्ये आहे, ते पण कर्नाटक मधलंच कॉलेज आहे, त्याचं पण रजिस्ट्रेशन करता येईल. त्यानंतर अमृता कॉलेज जे कोल्लम डिस्ट्रिक्ट मध्ये येतं, केरळा मधलं आहे कॉलेज, ते तिथं पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल डीम्ड कॉलेजसाठी. पुन्हा भारती विद्यापीठ आहे पुणेमध्ये, त्यानंतर डीवाय पाटील पुणे आहे, डीवाय पाटील मुंबई आहे, त्यानंतर एमजीएम आहे वर्धातलं कॉलेज महात्मा गांधी, आणि त्याच्यानंतर एक तमिळनाडू मधलं कॉलेज आहे, तिथे देखील विद्यार्थ्यांना जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेज तिथलं पाहिजे असेल तर ते देखील विद्यार्थी तिथे सरस्वती कॉलेज म्हणून आहे, तिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स ठेवायचे असतील तर. अशा पद्धतीने डीम्ड आहेत. पुन्हा सेंट्रल युनिव्हर्सिटी मधले कॉलेजेस आहेत. त्यानंतर आता ज्यांना बीएचएमएस चे ऑप्शन ठेवायचे आहेत, असे बीएचएमएस चे पण ऑप्शन्स गव्हर्नमेंटचे ठेवू शकतात. होमिओपॅथी ज्यांना करायचं, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज नाहीये, बाकीच्या स्टेटमध्ये आहे, तर तुम्ही ते ऑप्शन्स ठेवू शकता. अशा पद्धतीने कॉलेजचे सर्व कॉलेज तुम्ही इथे पाहू शकतात आणि त्याच्या पद्धतीने त्याचे ऑप्शन्स देऊ शकतात. आणि ह्या ऑल इंडिया कोटा AACCC या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही सहभाग नोंदवू शकता. याचे ऑलरेडी रजिस्ट्रेशन आता सुरू झालेले आहे. विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडचे रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करा. ज्यांना करायचं आहे त्यांना पेमेंट किती आहे ते देखील सांगितलेले आहेत. महत्वाचं काय, त्याचे रूल्स आहेत, रूल्स देखील मी समजून सांगितलेले आहेत. या व्यतिरिक्त रूल्स मध्ये विद्यार्थ्यांना समजण्यामध्ये काही अडचण येत असेल तर विद्यार्थ्यांनी वायब्रंटच्या ऑफिसला कुठेही संपर्क करू शकतात, येऊन आम्हाला भेटू शकतात. तर हे सर्व तुम्हाला इथं कळालेलं आहे. आता विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा. पुढे जाऊन सेकंड राऊंड, मॉपअप राऊंड याच्यामध्ये काय होईल त्याचा विचार करू नका, ते आपण पुढे डिस्कस करूया. कारण की सर्व ऍडमिशन प्रोसेस एकत्रित सुरू झालेली आहे. 15% पण सुरू झालेलं आहे. ऑल इंडियातलं जस्ट आता आपण MBBS BDSच्या प्रोसिजर केलेली आहे. त्यानंतर आता BMS सुरू झाले, 15% महाराष्ट्रातलं पण सुरू झालेलं आहे आणि 85% BMS BHMS चा देखील टाइम टेबल आलेला आहे. हे सर्व एकत्रित सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचं कन्फ्युजन होत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. काही अडचणी आल्या तर वायब्रंटला नक्की संपर्क साधा. थँक्यू सो मच.